ती हा विषय असा आहे, हा आपण जर नैसर्गिक केला तर आपल्या जमिनीमध्ये पाणी जिरतं. आपण रासायनिक खत जास्त प्रमाणात वापर करत असल्यामुळे जमिनी कडक झाल्या, नापिकी झाल्या, त्याच्यामध्ये पाणी जिरत नाही. हा एक मोठा पहिला मुद्दा आहे. आणि विहिरी कशा जिवंत करायच्या, मी 1 तास बोलू शकतो पण मला 10 मिनिटं वेळ दिलेला आहे. तर यासाठी आपल्या जिथे विहीर असेल, समजा तुमचं 10 एकर जमीन आहे, ज्या भागाकडे तुमचा उतार असेल तिथे आपल्याला एक खड्डा करायचा आहे. त्या 25 बाय 25 किंवा 50 बाय 50 जेवढं क्षेत्र मोठं असेल तेवढं खड्ड्याची साईज आपण वाढवू शकतो. तर त्याच्यात आपल्याला लेअर टाकायचे आहेत. दगड, वाळू, रेती, जाड दगड, बारीक दगड. त्याच्यात एक सिस्टीम आहे, जे पाणी वाहून जातं तिथं आपल्याला ड्रम ठेवायचे आहेत. त्या ड्रमला एक आपल्याला फिल्टर सिस्टीम ठेवायची आहे. याला खर्च जास्त नाहीये, साधारण 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. याविषयी मी मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी वर्षभराला त्यांना निवेदन पण दिलं की महाराष्ट्र शासन विहिरीसाठी 5 लाख अनुदान देते. आज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ते काही शेकडो विहिरी असतात, तर ते लाखो करोडो रुपये तुमचे आपल्या याच्यातून जातात अनुदानातून. तर तुम्ही जर हा प्रयोग करण्यासाठी आपल्या विहिरी 100% जिवंत होतात. 7.5 HP ची एक मोटर नाही तर 7.5 HP च्या 2 मोठी चालतील एवढी मी गॅरंटी देतो, ते पण 12 महिने. तर तुम्ही ज्या जुन्या विहिरी त्याच आपल्याला आपल्याला हे शोषखड्डा आहे, याचं नाव आहे अंडरग्राऊंड जम्बो शोषखड्डा. युट्यूबला तुम्ही बघू शकता, नाना महाजन नगरदेवा अंडरग्राऊंड जम्बो शोषखड्डा. तर मी ते निवेदन दिलं. आज 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले. त्यांनी